एकाच धुरळानं हुकुमशहाला नमवलंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मतचोरी करता येतात मन नाही, तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्ण पान लिहिलेलं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले। भारत माता की जय 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 भवानी। वॉल्यूम वेगळं वातावरण पाहायला मिळते। तरुणाई या ठिकाणी जमलेली आहे। बघा या ठिकाणी मेलडी वाटली जाते। कळलं परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। मी आता त्यांची फक्त कुठे नावं वाचून दाखवणार आहे। प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगड़े गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणु मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतिन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, वेंटी यनंथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या। आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे। तसं पाहिलं तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे या एकाच भावनेने सहभागी झालात। आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष। तर हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय तरुणाईनं फुलून गेलेला होता। जल्लोष सभेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संबोधित केलेला आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी वंदे मातरमचा जयघोष होतोय। तर उपस्थित ही तरुणाई आहे, काही पालक आहेत, काही लहान मुलं आहेत। तर एकाच झुरळानं हुकुमशहाला नमवलंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आणि जेन झीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। यही विनती करूंगा कि म्यूजिक थोड़ा थोड़ा चलते रहेगा, आप डिस्पर्स होते जाइए, आप अपने घर, आप अपने गलियां जाइए, तिरंगा लेके जाइए, हर गली में तिरंगा लेके जाइए। मुंबई पुलिस को कोऑपरेट कीजिए क्योंकि उन्होंने भी बहुत सारा कोऑपरेशन दिया है। एक राउंड जय हिंद का मुंबई पुलिस के लिए। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।
म्युझिक हळूहळू चालू ठेवा, सगळे डिस्पर्स होतील, पोलिसला कोऑपरेट करा, सेलिब्रेट करत जा आणि सगळ्यांची काळजी घ्या. जसं आज तर तुम्ही शिवाजी आज पार्कचा हा काळजी संपूर्ण घेतली. वीर धन्यवाद. सावरकर मार्ग जिथे जमलेली ही तरुणाई होती, जल्लोष सभेसाठी जमलेली होती. मात्र जल्लोष सभेला उपस्थितांना संबोधित करतानाच राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांची नावं सांगत या विद्यार्थ्यांप्रती श्रद्धांजली म्हणून मौन बाळगण्याचं आवाहन केलेलं होतं. मोठ्या संख्येनं जमलेली ही तरुणाई आपण पाहतोय. संपूर्ण परिसर जो आहे वीर सावरकर मार्ग आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे रस्ते या जल्लोष सभेसाठी जमलेली ही तरुणाई होती. ही तीच जेनझी आहे ज्या जेनझीनं मागच्या जवळपास 36 दिवसांपासून एक आंदोलन सुरू केलं, सीजेपीच्या नेतृत्वात एकवटले आणि मग जी मुख्य मागणी होती पेपर फुटीच्या संदर्भात अकाउंटेबिलिटीची, त्या मागणीनुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा काल सरकारला द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतरची आजची ही जल्लोष सभा कुठल्याही राजकीय झेंड्याखाली नाही तर तिरंगा मोर्चा म्हणून, म्हणजे तिरंग्याला डोळ्यासमोर ठेवून आपण एकत्र यायचे. आणि म्हणूनच या स्टेजवर सुद्धा देशातल्या तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन असं फक्त लिहिण्यात आलेलं होतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. एका झुरळानं हुकुमशहाला नमवलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं, तर राज ठाकरे यांनी जेन झीनं सरकारच्या झिंजा उपटल्या असं म्हटलं. ही सगळी तरुणाई जी आहे, ही तरुणाईची ऊर्जा जी आहे, या पुढच्या काळात सुद्धा या तरुणांनी जसं आत्ता देशाच्या इतिहासातलं सुवर्ण पान लिहिलंय तसंच या पुढच्या काळात सुद्धा भारतीय म्हणून जातपात धर्म विसरून आपल्याला आपण या सगळ्यात सहभागी झालो हे लक्षात ठेवायचंय. अशाच या पुढच्या काळात सुद्धा भारतीय म्हणून आपल्याला एकवटायचंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर दोन दृश्य, एकीकडे हा संपूर्ण परिसर शिवाजी पार्कच्या भागातला वीर सावरकर मार्ग, त्या ठिकाणी हाती तिरंगा घेऊन संविधानाची प्रत घेऊन जमलेले ही सगळी जेनझी आणि तरुणाई आहे. काहींनी बॅनर, काही लक्षवेधी असे आणलेले आहेत, काही मीम्स आहेत.